आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीनं केळ फुलाची भाजी बनवणार आहोत। रेसिपी खूपच सोपी आहे आणि रेसिपीचं सविस्तर साहित्य डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघा, कशी वाटली कशी झाली ते मला कमेंट करून सांगा। त्याचसोबत लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। नमस्कार, मी गायत्री कुलकर्णी, पाककलेच्या किचनमध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीनं केळ फुलाची भाजी कशी बनवायची ते बघणार आहोत। हे आहे केळफूल। हे अगदी मक्याच्या कणसाप्रमाणे असतं। याच्यावरती एक एक पान असतं आणि त्या पानाच्या आतमध्ये केळाची फुलं असतात। ही भाजी बनवायला थोडीशी किचकट आणि वेळखाऊ आहे, पण चवीला अतिशय अप्रतिम अशी असते। प्रत्येक पान उघडल्यानंतर या पद्धतीने त्याच्यामध्ये फुलं निघतात। सगळे फुलं आपल्याला याच पद्धतीने काढून घ्यायचे आहेत। या पद्धतीने आपण सगळे फुलं काढून घेतलेत। फुलं काढल्यानंतर त्याच्यामध्ये एक असा कवळा भाग निघतो, तो भाग आपल्याला तसाच ठेवायचा आहे आणि कट करून भाजीमध्ये वापरायचा आहे। आता हे फुलं कसे स्वच्छ करायचे ती एक पद्धत आहे आणि हे खूपच अवघड काम असतं। याच्यावरती जो पातळ असा पापुद्रा असतो तो काढून टाकायचा आणि त्याच्यामध्ये एक पिवळा रंगाचा छोटासा भाग असतो तो बाजूला काढून टाकायचा आहे। प्रत्येक फुलाचं याच पद्धतीने करायचे आणि हेच काम थोडंसं वेळखाऊ असतं। सगळी फुलं अगदी व्यवस्थित आपण स्वच्छ करून घेतली आहेत, तुम्ही बघू शकता। येथे आपण जितकी भाजी काढली आहे तितकाच कचरा सुद्धा निघलाय। हा कचरा काहीही कामाचा नसतो। या भाजीच्या मधला पिवळा भाग आणि बाहेरचा पातळ पापुद्रा काढावाच लागतो। हे फुलं स्वच्छ करताना हाताला थोडासा काळसर रंग येतो। ज्या पद्धतीने आळूचे पानं स्वच्छ केल्यानंतर हाताला काळा रंग येतो, अगदी तसाच रंग येथे येतो। त्यामुळे तुम्ही हाताला तेल लावू शकता, नाहीतर मग हात चिकट होतील। सुरुवातीला जो कवळा कोंब निघला होता तो कोंब आपण कट करून घेणार आहोत आणि त्याच्यावरचा जो भाग आहे तो काढून टाकायचा आहे। त्यानंतर सगळे फुलं थोडे थोडे घेऊन व्यवस्थित कट करून घ्यायचे। कट केलेली सगळी भाजी एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि यामध्ये पाणी टाकलं तरीही चालतं, ताक असेल तर अजून छान आणि ताक नसेल तर तुम्ही दही सुद्धा टाकू शकता। येथे मी एक मोठा चमचा दही टाकले, थोडंसं मीठ टाकले। हे सगळं एकत्र करून अर्ध्या तासासाठी झाकण ठेवायचे। असं का करायचं तर या भाजीमुळे घशामध्ये खवखवल्यासारखं होतं, त्याच्यामुळे आंबूसपणा हा हवाच, पण तो ताक किंवा दह्याचाच हवा, बाकी दुसरा आंबट पदार्थ याच्यामध्ये नको। कढाई गरम करायला ठेवायची, त्यामध्ये 2 छोटे चमचे तेल टाकायचे। तेल चांगलं गरम करून घेऊयात। यामध्ये 1 चमचा मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर जिरे टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपण एक बारीक कट केलेला कांदा टाकूयात। कांदा हलकासा ब्राऊन रंग येईपर्यंत व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 छोटा चमचा हळद, गरम मसाला जो घरामध्ये असेल तो, तिखट थोडंसं जास्तच टाका म्हणजे भाजीला चव छान येते आणि परत एकदा हा मसाला व्यवस्थित तेलामध्ये परतून घेऊयात। चवीनुसार मीठ टाकायचे आणि परत एकत्र करून घ्यायचे। या भाज्या करायला अवघड वाटत असल्या तरी चवीला छानच लागतात। मसाला सगळा व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये आपण जे केळ फुलं दह्यामध्ये भिजत घातले होते ते टाकूयात। ही सगळी भाजी हातामध्ये घेऊन हाताचा दाब देऊन सगळं दही काढून टाकायचे, म्हणजे त्यासोबत सगळा चिकटपणा सुद्धा जातो। भाजी काढून घेतल्यानंतर जे शिल्लक राहिलेलं दही आहे ते तुम्ही बघू शकता, याला थोडासा काळसर रंग आलाय, त्यासोबत सगळा चिकटपणा सुद्धा निघून गेलाय। ही भाजी आपण इथे कांद्यामध्ये टाकणार आहोत आणि सगळ्या मसाल्यासोबत भाजी सुद्धा चांगल्या प्रकारे एकत्रित करून घेणार आहोत। ही भाजी पटकन शिजते आणि लागलीच त्याला पाणी सुटल्यासारखं होतं। ही भाजी फार मोजक्या साहित्यामध्ये होणारी आहे, फक्त येथे फुलं साफ करण्यासाठी जो लागणारा वेळ आहे तो जास्त आहे। भाजी तयार आहे, गॅस बंद करून घेऊयात। गरमागरम आणि अगदी साध्या सोप्या पद्धतीने बनवलेली केळफुलाची भाजी तयार आहे। रेसिपी सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितलीच। रेसिपी फक्त बघू नका, तर ती घरी करून बघा, कशी वाटली कशी झाली ती मला कमेंट करून सांगा। रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणीला शेअर करा। धन्यवाद।